ईडी कारवाईपासून मुक्ततेसाठी भाजपसोबत गेलो। पत्रकार राजदीप सरदेसाईंच्या 2024 द इलेक्शन दॅट सरप्राइज्ड इंडिया पुस्तकात भुजबळांच्या मुलाखतीचा दाखला देत हा दावा करण्यात आलाय। ईडीच्या तावडीतून सुटका झाल्यानंतर मला पुनर्जन्म झाल्यासारखं वाटतं, असंही छगन भुजबळ यांनी म्हटल्याचं राजदीप सरदेसाई यांच्या 2024 द इलेक्शन दॅट सरप्राइज्ड इंडिया या पुस्तकात दावा करण्यात आलाय। ईडी पासून सुटका हवी असेल तर भाजपसोबत जावं लागेल अशी भावना राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या मनात होती। नवाब मलिक, अनिल देशमुख यांना तुरुंगात जावं लागलं होतं। याशिवाय सुनेत्रा पवारांचं नावही यामध्ये आलेलं होतं। छगन भुजबळांनी मुलाखतीत असं म्हटल्याचा पत्रकार राजदीप सरदेसाईंच्या 2024 द इलेक्शन दॅट सरप्राइज्ड इंडिया या पुस्तकातून दावा करण्यात आलाय आणि या संदर्भातलं वृत्त हे एका वृत्तपत्रात सुद्धा आलेलं आहे। या पुस्तकातील दावा नेमका काय आहे आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूया। ईडी पासून मुक्ती मिळावी यासाठी भाजपसोबत गेल्याचं छगन भुजबळांनी मुलाखतीत सांगितल्याचा पुस्तकात दावा करण्यात आलाय। ईडीच्या तावडीतून सुटका झाल्यानंतर मला पुनर्जन्म झाल्यासारखं वाटतं, असं भुजबळ यांनी म्हटल्याचा पुस्तकातून दावा करण्यात आलाय। ईडी पासून सुटका करण्यासाठी भाजपसोबत जावं अशी भावना राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या मनात होती, असाही दावा या पुस्तकातून करण्यात आलाय। नवाब मलिक, अनिल देशमुख यांना तुरुंगात जावं लागलं होतं। सुनेत्रा पवारांचं नावही आलेलं होतं, असाही दावा या पुस्तकातून केला गेलाय। तुरुंगात असताना अनिल देशमुख यांना भाजपमध्ये येण्यासाठी ऑफर देण्यात आलेली होती, मात्र त्यांनी ती नाकारली, असंही भुजबळांनी मुलाखतीत म्हटल्याचा दावा या पुस्तकात करण्यात आलाय। याबाबत शरद पवारांना सगळी माहिती होती, परंतु ते भाजपसोबत जाण्यास तयार नव्हते, असा दावा या पुस्तकात केला गेला। आपले प्रतिनिधी किरण ताजने आपल्यासोबत जोडले गेलेत, आपण त्यांच्याकडून अधिकचा तपशील जाणून घेऊया। किरण, खरं तर अत्यंत धक्कादायक राजकीय भूकंप घडवू शकते इतकं पोटेन्शियल असलेली ही बातमी, आणि या पुस्तकातला जो मसुदा समोर येतोय, जी माहिती समोर येते ती आपण पाहतोय। काय अधिकचा तपशील आहे? भुजबळांचं या बाबतीतलं नेमकं काय म्हणणं आहे? अगदी थोड्या वेळात ते पत्रकार परिषद सुद्धा घेणार आहेत। विक्रांत, अगदी खरं, आपल्याला माहिती आहे की राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांवर ईडीचा कारवाईचा बडगा उगारण्यात आलेला होता। त्यामध्ये पहिल्यांदाच मंत्री छगन भुजबळ यांच्यावर ही कारवाई करण्यात आलेली होती। गेल्या काही वर्षांपूर्वी ही कारवाई झाली होती आणि त्या सगळ्या दरम्यान छगन भुजबळांना कारावास देखील भोगावा लागला होता। अशी सर्व परिस्थिती असताना नंतरच्या काळामध्ये हसन मुश्रीफ असतील किंवा अजित पवारांच्या संदर्भामध्ये देखील चौकशीचा फेरा लागलेला होता, आणि या सगळ्या नेत्यांच्या संदर्भामध्ये या पुस्तकामध्ये जो उल्लेख करण्यात आलेला आहे त्याचा आधार घेऊन काही वृत्त प्रकाशित करण्यात आलेला आहे, आणि त्यावरच आता वेगवेगळ्या स्वरूपाच्या प्रतिक्रिया उमटताना दिसून येत आहे। या सगळ्या दरम्यान ज्यांच्यावर प्रामुख्यानं या बातमीच्या मध्ये महत्त्वाचा उल्लेख आहे ते मंत्री छगन भुजबळ हे तातडीची पत्रकार परिषद घेत आहे नाशिकच्या भुजबळ फार्म कार्यालयामध्ये। त्यांची थोड्याच वेळामध्ये या सगळ्या दरम्यान पत्रकार परिषद होणार आहे। ते नेमकं अगदी खरं आहे किरण, त्या संदर्भात तुमच्याशी बोलायचंच आहे। आपण त्याच संदर्भातली पुढची बातमी पाहतोय। द इलेक्शन दॅट सरप्राइज्ड इंडिया पुस्तकामध्ये छापलेल्या मजकुरावर भुजबळांचं स्पष्टीकरण हे काहीसं समोर येत आहे। मी कोणतीही मुलाखत दिलेली नाही असं भुजबळांनी म्हटलंय, तर याच संदर्भात भुजबळ थोड्याच वेळात पत्रकार परिषद घेऊन स्पष्टीकरण देणार आहेत। पुन्हा एकदा किरण यांच्याकडे जाऊया। किरण, तुम्ही याच विषयावर बोलत होतात। छगन भुजबळ हे थोड्याच वेळात पत्रकार परिषद घेत आहेत। काय नेमकं भुजबळ बोलू शकतात, कशा प्रकारे स्पष्टीकरण देऊ शकतात? विक्रांत, अगदी तीच लगबग सुरू आहे। काही वेळातच मंत्री छगन भुजबळ हे त्यांच्या घरातून बाहेर येतील। भुजबळ फार्म कार्यालयामध्ये त्यांची पत्रकार परिषदेची व्यवस्था केली जाते। एकूणच या सगळ्या दरम्यान छगन भुजबळ यांच्याकडनं नेमका काय खुलासा केला जाईल हे देखील बघावं लागणार आहे। मात्र छगन भुजबळ यांच्यासह अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांच्या संदर्भामध्ये हे वृत्त आहे, आणि विशेषतः जर बघितलं तर ईडीच्या धाकापासून भाजपसोबत गेल्याची जी भीती आहे ती अनेकदा विरोधी नेत्यांनी देखील बोलून दाखवलेली होती। त्या सगळ्या दरम्यान टीका देखील झालेली होती। असं सर्व असताना ऐन निवडणुकीचा आखाडा तापलेला असताना अशा स्वरूपाचं वृत्त आल्यानंतर साहजिकच या सगळ्या दरम्यान छगन भुजबळांकडनं खुलासा केलं जाणं अपेक्षित होतं, आणि त्या सगळ्या दरम्यान ते आता पत्रकार परिषद देखील घेत आहे। एकूणच राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांच्या संदर्भामध्ये किंवा स्वतःच्या बद्दल मंत्री छगन भुजबळ नेमका काय खुलासा करतात हे देखील बघावं लागेल। मात्र प्रामुख्यानं सुरुवातीला पत्रकार परिषदेचा निरोप आणि त्यामध्ये अशा स्वरूपाची कुठलीही मुलाखत न दिल्याचं छगन भुजबळांकडनं सांगण्यात आलेलं आहे। त्यामुळे या सगळ्या वृत्ताच्या दरम्यान छगन भुजबळांचा खुलासा हा अतिशय महत्त्वाचा आहे।
विक्रांत. किरण, तुम्ही आता बोलत होता त्यातून एक मुद्दा जो आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे. विरोधकांकडून सातत्याने ही टीका आतापर्यंत केली जात होती की भाजपकडून केंद्रीय यंत्रणांचा वापर हा विरोधकांवर दबाव आणण्यासाठी, त्यांना आपल्या सोबत घेण्यासाठी म्हणून केला जात होता. आणि या पुस्तकामध्ये असा मसुदा आहे की ज्यामुळे हे आरोप पुन्हा एकदा जे आहेत ते समोर येऊ शकतात, त्या आरोपांना दुजोरा मिळू शकतो. त्या संदर्भात थोडेसे तुम्ही या विषयावर थोडासा प्रकाश टाकावा. विक्रांत, एक जर उदाहरण सांगायचं झालं तर आता नुकतंच भाजपची साथ सोडून शरद पवारांची साथ धरलेल्या एका नेत्यानं, पुणे जिल्ह्यातील हा नेता आहे, इंदापूर तालुक्यातून आता उमेदवारी देखील ते करतायत. त्यांचं देखील एक विधान असंच होतं की मी काही कारणांपासून भाजप सोबत गेल्यामुळे मला चांगली झोप येते. हे जे विधान होतं हे विधान राजकीय वर्तुळामध्ये देखील त्यावेळेला चांगलं चर्चेला गेलं होतं. नंतरच्या काळामध्ये ज्या वेळेला भाजप सोबत राष्ट्रवादीतला एक गट ज्या वेळेला सोबत गेलेला होता, सत्तेत सहभागी झालेला होता, त्यावेळेला देखील शरद पवारांसह ठाकरेंच्या शिवसेनेकडनं देखील या सगळ्या नेत्यांचा जुने जे प्रकरण होते ते प्रकरण अधोरेखित करत या सगळ्या काळामध्ये भाजप सोबत जाण्याचं नेमकं कारण काय आहे अशा स्वरूपाचा सवाल उपस्थित करत ईडी पासूनची मुक्तता हवी होती का अशा स्वरूपाचा सवाल देखील उपस्थित केलेला होता. त्यामध्ये प्रामुख्याने छगन भुजबळ यांच्या संदर्भामध्ये जर उल्लेख करायचा झाला तर महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणी छगन भुजबळांवर आरोप करण्यात आलेले होते. नंतरच्या काळामध्ये क्लीन चिट देखील मिळालेली होती आणि त्या सगळ्या अनुषंगानं या सगळ्या चौकशीच्या फेऱ्यामधून मुक्तता हवी अशा स्वरूपाची जी प्रतिक्रिया आहे ती शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी दिलेली होती. नंतरच्या काळामध्ये हसन मुश्रीफ असतील, त्यांच्या संदर्भामध्ये देखील ईडीकडनं चौकशी केली गेली होती. सुनेत्र पवार यांचंही नाव येणार होतं अशा स्वरूपाचा त्या पुस्तकामध्ये उल्लेख आहे. दुसऱ्या बाजूला अजित पवारांच्या संदर्भामध्ये देखील चौकशी सुरू झालेली होती. नवाब मलिक असतील, यांची देखील चौकशी या सगळ्या दरम्यान केली गेली होती. आणि प्रामुख्यानं अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे हे सर्व नेते आहे आणि त्या नेत्यांचाच उल्लेख आता पुन्हा एकदा या पुस्तकाच्या माध्यमातून वृत्तामध्ये आलेला आहे. त्यामुळे साहजिकच या सगळ्या दरम्यान आता राजकीय वर्तुळामध्ये आजच्या घडीची ही सर्वात महत्त्वाची बातमी आहे आणि त्या अनुषंगानं मंत्री छगन भुजबळ हे स्वतःबद्दल आणि इतर नेत्यांच्याबद्दल नेमका काय खुलासा करतात हे बघणं महत्त्वाचं असणार आहे. अगदी खरं आहे किरण, तुम्ही ज्याप्रमाणे म्हणताय मंत्री छगन भुजबळ काय म्हणतात याकडे आपलं लक्ष असणारच आहे. तुम्ही जोडलेलेच राहा, आणखी बराच तपशील आहे ज्या विषयावर तुमच्याशी बोलायचं आहे. याच बातमी संदर्भातला तो तपशील आहे. मात्र पुन्हा एकदा आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून नजर टाकूया की नेमकं काय काय दावे या पुस्तकामधून करण्यात आलेले आहेत, त्या मुलाखतीच्या माध्यमातून करण्यात आलेले आहेत. ईडीपासून मुक्ती मिळावी यासाठी भाजपसोबत गेल्याचं छगन भुजबळांनी मुलाखतीत सांगितल्याचा दावा हा या पुस्तकात करण्यात आलेला आहे. ईडीच्या तावडीतून सुटका झाल्यानंतर मला पुनर्जन्म झाल्यासारखं वाटतं असं भुजबळ यांनी त्या मुलाखतीत म्हटल्याचाही दावा पुस्तकातून केला गेलाय. तर ईडीपासून सुटका करण्यासाठी भाजपसोबत जावं अशी भावना राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या मनात होती असाही दावा केला गेलाय. नवाब मलिक, अनिल देशमुखांना तुरुंगात जावं लागलं होतं, सुनेत्रा पवार यांचं नावही आलेलं होतं असंही त्यांनी मुलाखतीत म्हटल्याचा दावा केला गेलाय. तर तुरुंगात असताना अनिल देशमुख यांना भाजपमध्ये येण्यासाठी ऑफर देण्यात आली होती, मात्र त्यांनी ती नाकारली. हा दावा देखील छगन भुजबळ यांच्या मुलाखतीच्या माध्यमातून त्या पुस्तकात केला गेलाय. याबाबत शरद पवारांना सगळी माहिती होती, परंतु ते भाजपसोबत जाण्यास तयार नव्हते असाही दावा पुस्तकात केला गेलाय. आपल्यासोबत आपले प्रतिनिधी किरण ताजने होते. किरण, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. आणि छगन भुजबळ यांच्या पत्रकार परिषदेकडे आपलं लक्ष असणारच आहे.